हॅलो गाईज, आपण मगाशी एक व्हिडिओ बनवलेला. सो इथं बघू शकता तुम्ही, हे पोल झाला आहे, हे फ्लॅग झाला आहे. हे जसा ब्रेक करण तसा आपण एंट्री घेऊ शकतो आहे. आणि तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं की आपण हे ब्रेक करतात आपण एंट्री घ्यायची आहे 45,650. आपण थोडा वेट करूया. 45,650 जसा ब्रेक झाला घ्यायचा हाफ क्वांटिटी आणि फुल क्वांटिटी आपण 45,600. आणि आपलं टार्गेट असणार आहे, फर्स्ट टार्गेट असणार आहे आपलं 45,400 ते 45,430. आणि सेकंड टार्गेट थर्ड टार्गेट असणार आहे 45,200. सो आपण आत्ताच कोट लावून ठेवूया 45,700. 45,700 आपण बघू शकताय. 45,600चा पुट वॉचमध्ये लावलेला आहे आणि त्याची प्राईस बघू शकता तुम्ही. आत्ता खाली लागला आहे, पण टेन्शन घेऊन मार्केटवर जाणार आहे. हे फक्त 480 तुटलं पाहिजे. सो बघूया 480 केव्हा तुटते. लगेच आपण हे करू, त्यावर एंट्री मारायची आहे. आणि तुम्हाला 1 मिनिट दाखवतो. आता तुम्ही म्हणणार असणार की इथं मार्केट वर चाललं आहे, इथं डब्ल्यू पॅटर्न बनवते. तसं काही होणार नाही. मार्केट खाली येणार आहे. मार्केट सेंटिमेंट निगेटिव्ह आहेत. हे फक्त पोल आणि फ्लॅग इथं थोडे बाहेर ॲड व्हायला बघतात. आणि इथं मार्केट एकदम ब्रेक करण्यापेक्षा माझ्या म्हणण्यानं मार्केट केव्हाही पण इथं येऊन होल्ड करण तेवढं चांगले मुवमेंट मोठी भेटू शकते. फक्त मार्केट इथं होल्ड करणं गरजेचं आहे, हिप कॅन्डल. आणि होल्ड करून जसं ब्रेक करण तसं आपल्याला एकदम मोठा भेटू शकतो आहे. सो वॉच करा. एक मोमेंटम चांगली भेटणार आहे. पुढच्या कॉलच्या ह्याला जाऊ नका. आणि समजा मार्केटवर गेलं तरी पण रिग्रेट करू नका, कारण पैसे जाण्यापेक्षा हाय जायचं. तुम्हाला म्हटलेलं मी ही मुवमेंट ब्रेक झाल्या मोमेंटम येईल आणि हे ब्रेक झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय पोल अँड ब्रेक. सो मोमेंटम एकदम मोठ्या प्रमाणात येणार आहे ही. आणि इथं सेलर बायचं टॉपलस आहेत. तर आपण ऑप्शन बघूया 1 मिनिट. तुम्ही इथं आता पोझिशन घेऊ शकताय. इथं ब्रेक केल्यामध्ये आपण इथं कुठे पोझिशन घेऊ शकतो. 480 रुपयाला आपण एक ऑप्शन घेतला आहे समजा, तेव्हा तुम्हाला इथं आता भेटेल. आता आपल्याला प्राईजमध्ये 470 रुपयाच्या आसपास काय भेटलं. आणि आपलं एस एल छोटा एकदम राहणार आहे. ह्या कॅन्डलला आपलं एस एल फक्त 70 पॉईंटचं 74 पॉईंटचं आहे. आणि माझं टार्गेट फर्स्ट टार्गेट हे आहे 140 1:2. बघूया काय होते. आणि तुम्हाला मी लगेच हे करतो, अपडेट करतो. सो तुम्ही भिवू नका. ही खाली मार्केट यायला लागले. मार्केट आपला टॉपला हिट होणार नाही. आणि झालं तर वेअर इन गुड, काही अडचण नाही. फक्त मार्केट तुम्ही बघू शकता. आता प्रॉफिटमध्ये मार्केट एकदम ब्रेक करणार नाही, स्लो. आणि इथं थोडंसं बाहेर ॲड व्हायला बघतात. खरं त्या बाहेरला तेवढं ॲड होता येणार नाही, कारण की मार्केट सेंटिमेंट निगेटिव्ह आहेत. हे लक्षात घ्या. पहिला ट्रेंड मार्केटचा निगेटिव्ह आहे. आपण इंडेक्स बघूया. आता इंडेक्स बघू शकता तुम्ही, निगेटिव्ह आहे. आपण ब्रेक केला आहे. आणि इथं बायचं टॉपलास आहे, तुम्हाला म्हणलेलं आहे. इथं एक थोडासा वेट करून मार्केट ब्रेक करणार आहे. सो हे गेला. मी राहिलेलं तुम्हाला हे करतो. आणि लक्षात घ्या 45,600 ब्रेक केले की आपण फुल क्वांटिटी ॲड करू शकतो आहे, किंवा 75% क्वांटिटी ॲड करू शकतो आहे. आणि आपलं टार्गेट हे राहणार आहे. हे तर मी फक्त आत्ता हाफ क्वांटिटी पण घेतली नाही, त्याच्यापेक्षा पण कमी क्वांटिटी घेतली. तो या हिशोबाने बघायला शकता. मी फक्त इथं आत्ता 120 क्वांटिटी घेतली हे ब्रेक केल्या. आणि मी पुढची क्वांटिटी घेणार 45,600ला. 45,600ला मी बाकी राहिलेली क्वांटिटी घेणार आहे, हाफ क्वांटिटी. आणि 45,500 जेव्हा ब्रेक होईल तेव्हा मी फुल क्वांटिटी घेणार आहे. हे लक्षात ठेवा. चला बाय. आणि बघूया आपण अपडेट काय होते पुन्हा.